हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज करणार आहोत आपण शेवगाच्या पराठा. तर त्यासाठी हे बघा, हे शेवगा घ्यायचे आहेत. शेवगा कट करून ठेवलेल्या होत्या, त्याची साल काढून कट करून ठेवलेल्या आहेत. हे एका पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात. हे बघा, एका साईडला पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये पाणी गरम झालं की पाण्यामध्ये ह्या शेवगा सोडून घ्यायच्या आहेत. हे पातेलं थोडंसं कमी पडत आहे, तर मोठ्या पातेल्यामध्ये आपण आता शिफ्ट करूया. थोडं नवीन ह्याच्या एक चमचा नमक टाकायचं आहे. हे बघा, दुसऱ्या भांड्यात शिफ्ट केलेलं आहे. आता शिजवून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये हे शिफ्ट करायचं आहे. आता थोडंफार थंड होऊन द्यायचं आहे. आणि हे बघा, पाणी आता ओतून ठेवायचं आहे आणि ह्या शेवगा फक्त मिक्सरमध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि आपण थोड्या फिरवून घेऊयात. हे बघा, आता फिरवून घेतलेलं आहे. आता पाणी पण हेच पाणी याच्यामध्ये टाकू आणि व्यवस्थित पुन्हा फिरवून घेऊ. आता हे बघा, फिरवून घेतलेलं आहे. आता गाळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने एका चाळणीवर काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करून हे सगळं पिळून घ्यायचं आहे. असं प्रेस करून करून पाणी सगळं खाली काढून घ्यायचं आहे. हे बघा, शेवग्याचं पाणी काढलेलं आहे. त्यामध्ये नमक टाकायचं, कोथिंबीर टाकायची आणि सफेद तीळ टाकायचे आहेत. आणि आता गहूपीठ, त्यामध्ये जेवढं हे होईल भिजेल तितकं गहूपीठ टाकायचं आहे. पाणी दुसरं एक्स्ट्राचं टाकायचं नाही. हे बघा, अशा पद्धतीने गोळा केलेला आहे. चांगलं मळून घ्यायचं. 5 मिनटं मळून घ्यायचं आहे. आता गॅस चालू केलेला आहे, त्यावर तवा ठेवलेला आहे. आता एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो तशीही लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. जर मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता ही चपातीला तूप लावायचं आहे आणि तूप हे सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे. सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि असं परत फोल्ड करायचं आहे. जशी आपण चपाती करतो त्याच पद्धतीने हे करून घ्यायचं आहे. हे बघा, आता सुक्या पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी चपाती लाटून घ्यायची आहे. हे बघा, अशी लाटून घ्यायचं आहे. चवीला एकदम भारी लागतो आणि पौष्टिक आहे. मेन म्हणजे हे बघा, तूप सोडायचं आहे तव्यावर थोडं, म्हणजे चिकटणार नाही. आणि चपाती टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या अशी शेकून घ्यायची आहे. हे बघा, चांगली दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे. हे बघा, किती छान झालेलं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित असे शेकून घ्यायचे आहे. पौष्टिक खूप आहे ही, छान. हे बघा, आता अशाच पद्धतीने आपण दुसरी पण करूयात. आणि शेवगा खूप अतिशय पौष्टिक असतो. HB वाढवण्याचं काम करतो. तर तुम्ही अशा पराठेमध्ये किंवा अशी भाजी किंवा डाळी वगैरेमध्ये पण शेवगा टाकून तुम्ही खाल्लात तर तुमचा HB 100% वाढवू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या असा करून घेऊ. किती छान दिसते. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह. चला तर मग, धन्यवाद.